नमस्कार, मी प्रकाश होते। सेशन नंबर 3 मध्ये इयत्ता 10वी प्रकरण 1 समरूपता। याआधी सेशन नंबर 2 मध्ये आपण उदाहरण संग्रह 1.1 बघितला, 5 उदाहरणं आपण बघितली। आज आपण त्याच उदाहरण संग्रहावर आधारित असणारी संकीर्ण प्रश्न संग्रहातली काही गणित बघणार आहोत। बघा, संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मध्ये प्रश्न क्रमांक 2 आहे, पान नंबर 27। बघा, माझी आकृती होईपर्यंत तुम्ही सुद्धा अर्थात आकृतीचं तुमच्याकडे असणाऱ्या पुस्तकातील आकृतीचं निरीक्षण करा। ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे, मी पुन्हा पुन्हा अर्थात सांगतो आहे। एक 1.1 म्हणजेच त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणधर्म। पुन्हा एकदा मी रिपीट करतो, शॉर्टकट सांगतो। अर्थात पाया उंची वेगळी असेल, गुणाकाराच्या प्रमाणात पाया समान असेल, उंचीच्या प्रमाणात उंची समान असेल, पायाच्या प्रमाणात पाया पण समान आहे, उंची पण समान आहे, क्षेत्रफळ समान किंवा एकास एक या गुणोत्तरात असतात असं आपण म्हणूया। शिवाय आणखी एक पुस्तकात नसणारा गुणधर्म आपण पाहिला की जेव्हा दोन त्रिकोणांचा पाया एकाच रेषेत असतो तेव्हा ते समान उंचीचे असतात। हे आपल्याला कुठं लिहायचं नाही, काय नाही, फक्त आपल्या डोक्यात ठेवण्यासाठी। बाबा, काही वेळेला समान उंचीचे त्रिकोण कळत नाहीत, तुम्हाला कोण सांगत नाही, सांगायला कोण येणार नाही, ती आयडिया तुम्ही लक्षात फक्त ठेवा। पाया सरळ रेषेत दिसला ना, समान उंचीचे त्रिकोण आहेत असं आपण म्हणूया। बघूया, 1.1 वर आधारित पान नंबर 27, सराव संच 1, संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधील प्रश्न क्रमांक 2। काय सांगितलंय? त्रिकोण एबीसी मध्ये बी डॅश डी डॅश सी बीडी बरोबर 7 दिलेले आहे। बी पासून डी बरोबर किती दिलेले आहे? 7 एकक, 7 एकक। आणि टोटल बीसी तुम्हाला किती दिले बघा, बी पासून सी पर्यंतचं अंतर हे किती दिले? अर्थात 20। तर मित्रांनो, बी पासून सी पर्यंतचं जे अंतर आहे हे 20 दिले तुम्हाला, त्याचबरोबर बीडी 7 दिले। आता आपणाला गुणोत्तर बघण्याआधी लागलीच हे लक्षात येऊ द्या, भले किंमत आपणाला उपयोगी पडेल अथवा न पडेल, डीसी किती येईल अंदाजे, अंदाजे म्हणण्यापेक्षा करेक्ट बी डॅश डी डॅश सी याचा अर्थ आपण इयत्ता 9वी मध्ये बघितला। डी हा बी आणि सी च्या दरम्यान आहे, डी इज बिटवीन एस पॉइंट बी अँड पॉइंट सी। तर अशा वेळेला बी पासून सी चं टोटल अंतर 20 आहे, त्यातला एक तुकडा 7चा आहे, म्हणजे अर्थात करेक्ट डीसी कितीचे येईल? 13ची येईल। अर्थात डीसी 13 एकक, 13 सेंटीमीटर जे काही युनिट आहे ते। हे आपण काढून अर्थात कच्च म्हणून घेऊया, अजून आपण काय उत्तराला सुरुवात केली नाही। यानंतर तुम्हाला 3 गुणोत्तर विचारले, ज्या 3 गुणोत्तरामध्ये ए बी डी एरिया विचारलाय अपॉन ए डी सी। याचा अर्थ तुम्हाला पाया आणि उंची जर बघितलं तर पाया आणि उंची आहे ना, ओके, पाया आणि उंची, तर इथं बी डी आणि डी सी पाया येणार आहे, उंची समान येणार आहे। आता एवढ्यात मी सांगितलं ही उंची समान कशी लक्षात आणायची, कशी ठेवायची लक्षात? पाया सरळ रेषेत असेल तर उंची समान असते, समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात असतात। म्हणजे पहिल्याच प्रश्नासाठी आपल्याला डीसी ची किंमत काढावी लागते, मग डायरेक्ट डीसी ची किंमत आपण काढून चालणार नाही, लिहून चालणार नाही। मग पहिल्यांदा डीसी ची किंमत कशी काढायची? तर म्हणायचं बीसी इज इक्वल टू बीडी अपॉन डीसी। ह्याला स्टेटमेंट द्यायचा, आधार द्यायचा। जर इफ बी डॅश डी डॅश सी, जर डी हा बी आणि सी च्या दरम्यान असेल तर आपण असं उदाहरण लिहू शकतो। मग ज्या तुकड्यांच्या किमती दिल्या त्या तुकड्यांच्या किमती ठेवायच्या। बी सी आपल्याला किती दिले? 20 दिले। बी पासून सी पर्यंतचं अंतर प्रश्न आपण वाचलाय, बघितलाय, समजून घेतलाय। बीडी किती दिले आपल्याला? 7। तर आपणाला डीसी आपण तोंडी काढले 13 म्हणू नका, डीसी आपण आहे तशी लिहायची।
मग डीसी ची किंमत काढण्यासाठी 7 जे आहे ते पक्षांतरानं काय होईल, अर्थात वजा होईल. 20 वजा 7 बरोबर डीसी. म्हणून डीसी ची किंमत काय आली, 13. तर या डीसीच्या किमतीला चौकट करा. म्हणजे आपल्याला इथं जो स्टेपला मार्क्स असेल 1 अर्धा तो पटकन मिळेल. उत्तराला नेहमी हायलाइट करायचं म्हणजे अट्रॅक्ट होतं परीक्षकाचं. आता डीसी ची किंमत 13 काढल्यानंतर त्यांनी विचारलेला प्रश्न पहिला असा आहे यातला, एरिया ट्रायंगल एबीडी. तुम्ही असं लिखाण करू नका, एका खाली एक करायचं, याच्या खाली आता हे लिखाण करायचं. एरिया ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ट्रायंगल एडीसी इज इक्वल टू, आता एबीडी त्याचा पाया बीड आहे. आता काही जण म्हणणार ह्यात उंची दिसतच नाही सर, किंवा एडीसी यात पण उंची दिसत नाही. मग ती उंची आपण काढली असं समजूया. बघा, हा पुन्हा लघुकोण त्रिकोण झाला, याची उंची मध्ये आली. हीच उंची ह्या विशाल लघुकोण त्रिकोणाची झाली, ती बाहेर आली. प्रत्येक वेळेला जर अशी उंची काढून जर समजून तुम्ही घेत बसला तर खूप वेळ लागेल. त्यापेक्षा उंचीचा तात्पुरता विचार न करता हा बीडी पाया, किंमत जी दिली तोच पाया विचारात घेतला, डीसी पाया विचारात घेतला. सरळ रेषेत पाया आहे म्हणून हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. म्हणून डायरेक्ट समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे संगत पायाच्या प्रमाणात असतात. इकडे आधार द्यायचा समान उंचीचे त्रिकोण, म्हणजे सऊ त्रिकोण असं लिहायचं नाही, स्पष्ट लिहायचं समान उंचीचे त्रिकोण. किंवा एखादा विद्यार्थी काय म्हणेल, मी इथूनच स्टार्ट करू का, काय, समान उंची असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे संगत बाजूंच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. एखादा विद्यार्थी काय म्हणेल, सर मी असं आणखी डिटेल लिहू का, कसं, त्रिकोण एबीडी आणि त्रिकोण एडीसी ची उंची समान आहे, समान उंचीचे त्रिकोण आहे खालच्या ओळीला, म्हणून समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे संगत पायाच्या प्रमाणात असतात. चालेल, असं पण लिहिलं तर चालेल. याही पेक्षा हे डायरेक्ट लिहून इथं तुम्ही आधार दिला तरी चालतोय, समान उंचीचे त्रिकोण. मग या ठिकाणी आपण गुणोत्तर लिहिलं. आता गुणोत्तराच्या किमती लिहूया. बीडी किती आहे 7, डीसी किती आहे 13, संपलं. 7/13. आता असंच आपल्याला दुसरं उदाहरण बघायचं आहे. अर्थात मी मागेही सांगतोय आताही सांगतोय, तुम्ही अर्थात फक्त बघा, माझा व्हिडिओ पॉज करा, पॉज करून ही अर्थात उदाहरणं तुम्ही नंतर लिहिली तरी चालतील. या अर्थात डीसीचं पुसतो मी. दुसरा आकडा मी या ठिकाणी अर्थात यातला घेतो. दुसरा आकडा असा आहे एबीडी अपॉन एबीसी. एरिया ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ट्रायंगल एबीसी. एरिया ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ट्रायंगल एबीसी. आता एबीडी बघूया आपण, कुठं आहे एबीडी, एबीडी. अर्थातच पाया आपणाला बीडी घ्यावा लागणार. ए बी सी अर्थातच करेक्ट, पाया आपल्याला कोणता घ्यावा लागणार, बीसी. म्हणजे या ठिकाणी अर्थात हे सुद्धा समान उंचीचे त्रिकोण आले का, बीडी पाया आणि टोटल बीसी पाया सरळ रेषेत आहेत, एकाच रेषेत आहेत, दुसरीकडून कुठेही जात नाही तो पायातली रेष, म्हणून एकाच रेषेत आहेत. म्हणजे डोळं झाकून म्हणा हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. मग आपण इथं लिहिताना लिखाण करू शकतो बीडी अपॉन बीसी, आणि इथं पुन्हा आधार द्यायचा तुम्ही समान उंचीचे त्रिकोण. फळा लहान आहे, छोटा असल्यामुळे मी आधार अर्थात छोटी रेष ओढतोय, लांब लचक रेष ओढून बरोबर उजव्या बाजूला आधाराची वाक्य तुमची दिसावी. समान उंचीचे त्रिकोण. गुणोत्तर लिहिलं, गुणोत्तराची किंमत लिहिली. आता बरोबर बीडी किती आहे 7 आणि बीसी अर्थात किती 13. या पद्धतीत अर्थात उत्तर होईल. यात आपल्याला तिसरा आकडा काय विचारला आहे, त्रिकोण एडीसी, एरिया त्रिकोण एडीसी अपॉन एरिया त्रिकोण एबीसी. बघूया कसं होतंय, काय होतंय. या ठिकाणी तिसरा आकडा आपल्याला ह्यातला हा विचारलाय.
एरिया ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ट्रायंगल एबीसी इज इक्वल. बघूया एडीसी कुठं आहे, एडीसी म्हणजे ऑफकोर्स आपल्याला पाया डीसी घ्यावा लागेल. एबीसीचा पाया ऑफकोर्स करेक्ट, व्हेरी गुड. म्हणजे कोणता घ्यावा लागेल, बीसी. याचा अर्थ एडीसी म्हणजे डीसी अपॉन बीसी. बघ डीसी अपॉन बीसी घेतल्यानंतर पुन्हा हे समान उंचीचे त्रिकोण आपल्याला दिसत आहेत, म्हणून समान उंचीचे त्रिकोण असं आपण आधाराचं स्टेटमेंट लिहायचं, आधाराचं वाक्य लिहायचं आणि गुणोत्तराची किंमत लिहायची 13/7. मला वाटतं प्रश्न दुसऱ्यात हे 3 उपप्रश्न आहेत आणि 3 उपप्रश्न तुम्हाला अर्थात समजले असतील. हे अर्थात तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये परत नंतर लिहा. त्यानंतरचा तिसरा प्रश्न यावरच आधारित आहे. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहिताना काय करायचं, 1.1.3 म्हणजे काय, किंवा तुम्हाला समजावा हा प्रश्न कुठला आहे ह्याच्यासाठी काय लिहा तुम्ही, संप्र म्हणजे संकीर्ण प्रश्न संग्रह. 1.1.3 उदाहरण संग्रह 1.1 वर आधारित असणारा तिसरा. कारण वर आपण याआधी 1.1 मध्ये कंपल्सरी एका खाली एक सगळे प्रश्न लिहिलेत. मग हे प्रश्न कुठले तुम्हाला समजणार नाही परत. त्यामुळे तुम्ही लिहिताना काय करा, संकीर्ण प्रश्न संग्रह कितवा आहे, पहिला आहे म्हणून म्हणा 1.1.1 म्हणजे 1.1 मधला कितवा प्रश्न, ऑफकोर्स माफ करा 2 म्हणावं लागेल. 1.1.2 म्हणजे पहिल्यातला दुसरा. या अर्थानं तुम्हाला जे ऍडजस्ट करता येईल त्या पद्धतीत लिहा. बघूया तिसरा प्रश्न काय सांगितलाय बघा, वाचा सगळ्यांनी. तुमच्याकडे पुस्तक असेल. समान उंचीच्या शब्दातच प्रश्नातच तुम्हाला गुणधर्माचा एक शब्द दिलाय, समान उंचीच्या. काय सांगितलंय, समान उंचीच्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2:3 आहे. आता क्षेत्रफळाचं गुणोत्तर तुम्हाला 2:3 दिलंय बरं का. क्षेत्रफळाचं गुणोत्तर 2:3 दिलंय. लहान त्रिकोणाचा पाया तुम्हाला दिलाय. लहान त्रिकोणाचा पाया किती दिलाय तुम्हाला, लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी दिलाय. मग मित्रांनो मला हे सांगा, 6 सेमी पाया असेल तर तुम्हाला विचारलंय मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती. मुळात पुन्हा मी सांगणार आहे, त्रिकोणाच्या 4+1 5 गुणधर्मावर आपण प्रश्न सोडवतो आहोत, बघत आहोत. परत मी म्हणणार आहे तुम्हाला, समान उंचीच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारले म्हणजे तुमचं गुणधर्म कोणता येईल, समान उंची असणाऱ्या 2 त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. आता इथं तुम्हाला लहान त्रिकोणाचा पाया 6 दिलाय, त्रिकोणाचं क्षेत्रफळ 2:3 दिलंय. आता तुमचा गोंधळ काय होतो, हे 6 अंशाला लिहायचं का छेदाला लिहायचं हे पटकन कळत नाही. तोही विचार कसा करायचा. क्षेत्रफळाच्या गुणोत्तरामध्ये हे 2 अंक बघा, ह्या 2 अंकात 2:3 2 लहान आहे का 3 लहान आहे, अर्थात 2 लहान आहे 3 मोठा आहे. म्हणजे हा त्रिकोण मोठा असणार आहे आणि हा त्रिकोण लहान असणार आहे. उद्या परीक्षेमध्ये मी सुद्धा बदल करून प्रश्न देऊ शकतो. काय, समान उंची असणाऱ्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ 3:2 आहे. लहान त्रिकोणाचा पाया 6 असेल तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. तुमचं चुकतंय, चुकायला नको आहे. आता इथं उदाहरण तेच आहे, उत्तर पण तेच येणार, पण तुमचं मत कसं असतं, छापायला चुकलंय बहुतेक. दुरुस्ती तुमच्या तुम्हीच मनानं करता आणि चुकीचं उत्तर सोडवता. काही नाही, तोच प्रश्न आहे. काळजीपूर्वक फक्त बघायचं. आता मोठा अंक आधी आलाय म्हणजे अंश हा छेदस्थानी 6 जाईल. म्हणजे जिथं मोठा आहे तिथं मोठा पाया लिहावा लागणार, जिथं लहान आहे तिथं लहान पाया लिहावं लागणार. म्हणजे जी गोष्ट दिली आहे ती. मग लिखाण कसं करायचं ह्याचं, इथं सरळ म्हणायचं लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ. तुम्ही कृपया त्रिक्ष लिहायचं नाही, तुम्ही काय लिहायचं, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ छेद मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर. मग असं काय लिहिलं, तुम्ही म्हणणार मग आम्ही मोठ्यावर लिहिलं असतं तर हे गुणोत्तर 2:3 म्हणजे पहिलं लहान आणि दुसरं मोठं दिलं ना, म्हणून आपण तसं लिहिलं. बरोबर लहान त्रिकोणाचा पाया छेद
मोठ्या त्रिकोणाचा पाया, मोठ्या त्रिकोणाचा पाया. आता इथं परत मी पुन्हा म्हणतोय, हे असं लिखाण तुम्ही करायचं नाही. तुम्ही फास्ट लिखाण करत असताना पूर्ण शब्द लिहायचा. हे लत्रिक्षे मोत्रिक्षे लत्रिप्पा मोत्रिप्पा असलं काय लिहायचं नाही. तुम्ही सरळ लिहायचं, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ भागिले मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर लहान त्रिकोणाचा पाया बरोबर मोठ्या त्रिकोणाचा पाया. आता लहान त्रिकोणाचा आणि मोठ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर 2:3 म्हणजेच 2/3. 2/3 लाच 2:3 म्हणतात. आणि लहान त्रिकोणाचा पाया 6 दिलेला आहे, म्हणजे इथं 6 बरोबर मोठ्या त्रिकोणाचा पाया. आता आपण काय करतो, मोठ्या त्रिकोणाचा पाया काढण्यासाठी तिरकस गुणाकार करतो. आता मी तुम्हाला याच्यापेक्षा वेगळं काय सांगतो, तिरकस गुणाकारामध्ये जो अंक आहे तो छेदात आणायचा, राहिलेला अंक अंशात गुणाकाराच्या रूपात लिहायचा. पक्षांतर भिक्षांतर लक्षात ठेवू नका. आणि ठेवायचं असेल तर मग मी काय म्हणेन, या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार. पुन्हा काय म्हणणार मी, मोठ्या त्रिकोणाच्या पायाला 2 गुणिले आहे म्हणून भागिले 2 करा. ते मी काय बोलणारच नाही. मी काय म्हणणार आहे, मोठ्या त्रिकोणाबरोबर तिरकस कोण आहे 2, मग 2 छेदस्थानी 100% आणा. मोठ्या त्रिकोणाचा पाया बरोबर 3 गुणिले 6 भागिले 2. ह्याला जोडी कोण आहे 2ची, ते 2 खाली आणा आणि हे आहे असं लिहा. भाग घालवा. 2 × 2 2 त्रिक 6 3 त्रिक 9. लेखी प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तर लिहा. म्हणून मोठ्या त्रिकोणाचा पाया 9 सेमी असेल. एकक फार महत्वाचा आहे, सेमी नाही लिहिलं तर अर्धा मार्क कट केला जाऊ शकतो. त्यामुळं एकक पण महत्वाचे आहे. मोठ्या त्रिकोणाचा पाया बरोबर 9 सेंटीमीटर. तिसरं गणित बघितलं आपण. त्यानंतर आपण बघूया चौथ्या गणिताकडे जाऊया. मित्रांनो, तुम्हाला लिहिण्याची संधी मी देऊ शकत नाही, हा व्हिडिओ आहे. पण मी पुन्हा सांगतोय, हा व्हिडिओ इथंच पॉज करून तुम्ही आहे हे गणित अर्थात लिहू शकाल. तुम्हाला दिसण्या इतपत मी व्हिडिओ चांगला तयार करण्याचा प्रयत्न करतोय. माझ्याकडे जेवढी साधनं आहे त्या साधनाचा पुरेपूर मी वापर तुमच्यासाठी करतो आहे अर्थात. तर पुढचं उदाहरण घेऊया. पुढचं उदाहरण काय दिले, अर्थात आकृती आहे. मी पुन्हा सांगणार, आकृतीमध्येच बरंचसं काही लपलेलं असतं. त्याच्यानुसार आकृतीचं अर्थात ऑब्झर्वेशन काळजीपूर्वक करा. अर्थात हा लंब दिला या ठिकाणी ABC, अर्थात D हे 8 दिले आणि हे 6 दिले. आणि अशा वेळेला तुम्हाला विचारले, एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल BCB इज इक्वल किती. निरीक्षण व्यवस्थित करा. निरीक्षण केल्यावर आपणाला अंशात छेदात क्षेत्रफळाचं गुणोत्तर विचारले, किंमत विचारले, म्हणजे ह्या प्रकारातलं गणित आहे. अख्खं पुस्तक संपल्यावर सुद्धा असाच विचार करायचा आहे. अंशात छेदात क्षेत्रफळ विचारलेत म्हणजे समरूपतेतल्या क्षेत्रफळाच्या गुणधर्मावरचं गणित आहे. मग काय बघायचं आहे, पाया उंची कंपल्सरी बघायचे आणि काय समान आहे काय भिन्न आहे बघून आपल्या आपणच ठरवायचं आहे. बघूया. त्रिकोण ABC कुठे आहे बघा, A B आणि C. कोणत्या प्रकारचा त्रिकोण दिसतोय जरा बघा. करेक्ट. कोणता आहे, काटकोन त्रिकोण. मग काटकोन त्रिकोणात अर्थातच ही ऑफकोर्स उंची असणार आहे आणि BC काय असणार आहे, अर्थात पाया असणार आहे. तसंच त्रिकोण DCB हे बघा, DC आणि ही B, हा बंदिस्त अशा प्रकारचा हा त्रिकोण झाला. मग त्रिकोण DCB जर बघितला तुम्ही तर त्रिकोण DCB ची उंची अर्थात 8 आहे आणि हा अर्थात BC पाया आहे. काळजीपूर्वक लक्षपूर्वक स्वतःशी गुणगुणत जर तुम्ही प्रश्न बघत असाल, विचार करत असाल तर 100% तुम्ही काय म्हणणार आहात, BC 2 वेळा आले याचा अर्थ BC ही सामायिक बाजू झाली म्हणजे दोन्हीत आली, म्हणजे BC हा समान पाया दोन्ही त्रिकोणाचा आहे. तुम्हीच ठरवायचं. इथून सुरुवात करणाऱ्या मुलांनी म्हणायचं, समान पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात या गुणधर्मानुसार. काही मुलं काय म्हणतील, आम्ही आणखी व्यवस्थित लिहिणार. कसं,
त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीसीबी हे समान पाया असणारे त्रिकोण आहेत खालच्या ओळीला. म्हणून समान पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. काही जण काय म्हणणार आहेत, आम्ही डायरेक्ट लिहिणार एरिया ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ट्रायंगल डीसीबी इज इक्वल टू एबी अपॉन डीसी. का बरं, तर समान पाया असणारे त्रिकोण. तिन्ही पद्धतीत बरोबर आहे, फक्त अप टू डेट लिहिल्यामुळे त्या पोराचे इम्प्रेशन परीक्षकावर जास्त पडतं. यात मार्क कोणाची कुठेही जात नाहीत, जाणार नाहीत, घालवली जाणार नाहीत. माझा अनुभव आहे, गेली 26 वर्ष मी अध्यापनाचं काम करतोय. घाबरायचं नाही अजिबात. कदाचित तुमचे काही शिक्षक म्हणले मी मार्क घालवणार, अजिबात ते घालवू शकत नाहीत. बोर्ड उत्तरपत्रिका ऑलरेडी देत असतं, त्यामुळं त्यांच्याच पद्धतीत पाहिजे असं काही नसतं. अगदी माझ्यापेक्षा सुद्धा तुम्ही वेगळ्या पद्धतीत एखादं उदाहरण सोडवलं तरी ते मला मान्य असणार आहे, बोर्डाला सुद्धा मान्य असणार आहे. ठीक आहे. तर एरिया ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ट्रायंगल डीसीबी इज इक्वल टू एबी अपॉन डीसी असं लिहिल्यानंतर समान पायाचे हे त्रिकोण झाले. मग किमती लिहा. एबी किती आहे 6, डीसी किती आहे 8. आहे ना, 6/8 भाग जातोय, घालवा. 2 त्रिक 6, 2 चौक 8, 3/4 3/4 म्हणजे 3/4 हे ह्याचं उत्तर आलं. 2 ते 3 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्ही डायरेक्ट असंही लिहिलं तरी चालतंय. समजा हा प्रश्न 2 मार्काला विचारला तर साधारणतः इथं तुम्हाला 1 मार्क दिला जातो, तो हा अर्धा आणि हा अर्धा समजून. या ठिकाणी हा अर्धा मार्क दिला जातो आणि या ठिकाणी हा अर्धा मार्क दिला जातो. याही पेक्षा वेगळी मार्किंग स्कीम येऊ शकते, नाही असं नाही. कारण गणिताचा शिक्षक बदलला की गणिताच्या उदाहरणाच्या पद्धती सुद्धा अर्थात बदलतात, हे अर्थात मी मान्य करतो. ठीक आहे. गणित अर्थात सांगितल्याप्रमाणे पॉज करून तुम्ही परत लिहा. आपण या सेशन मधला, या तिसऱ्या सेशन मधला 1.1 वर आधारित मधला शेवटचा प्रश्न बघणार आहोत. आणि प्रश्न अर्थात 1.1 वर आधारित जे आहेत ते बहुधा पुन्हा नाहीतच आहेत, संपले असतील, संपलेले आहेत. आणि पुढील सेशनला आपण मग उद्या अर्थात सुरुवात करू. बघा, शेवटचा प्रश्न आहे, तुम्हीही वाचा, तुम्हीही बघा. मी आकृती अर्थात काढतो. काय सांगितलंय आकृतीमध्ये, तर एरिया ट्रायंगल PQS कुठे आहे बघा, PQS बघा, PQS आम्ही रेखांकित करतोय ना, हा PQS आहे. हा PQS ह्याचं क्षेत्रफळ तुम्हाला 100 दिले. किती दिले 100. त्याचबरोबर राहिलेला QRS म्हणजे हा जो उलटा दिसतोय ना, ह्याचं क्षेत्रफळ किती दिले 110. तर तुम्हाला काय काढायचं आहे, NR ची किंमत काढायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला PM ची पण लांबी दिली, ती किती दिली बघा 10 दिले. PM किती दिले 10 दिले. मग आपल्याला कोणतं या ठिकाणी सूत्र, कोणता गुणधर्म अर्थात वापरता येईल. तर समजा आपण या त्रिकोणाचा विचार केला तर PM पाया येतोय, QS उंची येते. या त्रिकोणाचा विचार केला तर NR उंची येते आणि QS पाया येतो. याचा अर्थ या त्रिकोणाचा पाया समानच आहे. समान पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. असा आपण हिशोब केला, असं आपण डोक्यात आणलं तर 100% या पद्धतीत आपलं गणित सुटतंय. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या लिहिण्याच्या पद्धती अर्थात वेगवेगळ्या असू शकतात. लिहू शकता तुम्ही, सुरुवातीला सुद्धा गुणधर्म म्हणू शकता, उंची समान आहे म्हणून सुद्धा लिहू शकता, नाहीतर डायरेक्ट पायरी घेऊन आधार सुद्धा तुम्ही देऊ शकता. मग या ठिकाणी आता मला कोणी काही सांगितलेलंच नाही की असं करायचं आहे. तसं स्वतःला आपण समजून घेऊन, बाबा मला NR ची किंमत काढायची आहे,
सरांनी तर सांगितलं हा क्षेत्रफळावर आधारित गुणधर्म आहे, इथं क्षेत्रफळ ऑलरेडी दिलेलीच आहे, मग ही पीएम काय आहे, मग असं लिहिल्यावर काय होईल, हे वेगवेगळा पाया झाला का, मग करून बघूया बरं, हा मग एवढ्या किमती ठेवता येतील का, वगैरे वगैरे आपण स्वतःशी गुणगुणायचं आणि त्या पद्धतीत आपण प्रयत्न करून गणित सोडवायला बघायचं. अर्थात मी सुरुवातीला सांगतोच आहे त्यामुळे पटकन तुमच्या लक्षात पण येईल. एरिया ट्रायंगल PQS अपॉन एरिया ट्रायंगल QRS इज इक्वल टू समान उंची आहे, समान पाया आहे म्हणून उंचीच्या प्रमाणात PM अपॉन NR. इथं मी काय म्हणेन, समान पायाचे त्रिकोण. आधार काय देणार मी, समान पायाचे त्रिकोण, किंवा मी सांगितलंय याआधी सुद्धा असं लिहिलं तरी चालतंय, समान पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे संगत उंचीच्या प्रमाणात असतात. किंवा असंही मी सांगितलंय, त्रिकोण PQS आणि त्रिकोण QRS यांचा पाया समान आहे म्हणून समान पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे संगत उंचीच्या प्रमाणात असतात या गुणधर्मानुसार. असं लिहिलं तर चालतंय किंवा आहे असं लिहिलं तरी चालतं डायरेक्ट. हा किमती ठेवूया. बघा PQS किती दिले बघा क्षेत्रफळ PQS चं, अर्थात 100. QRS चे किती दिले बघा 110 बरोबर. PM तुम्हाला दिले बघा 10 अपॉन NR. मगाशी सांगितल्याप्रमाणे तिरकस गुणाकारात कुठेही अंक असू द्या वरती खालती जो एकटा येतो, उदाहरणार्थ तिरकस गुणाकारात NR बरोबर 100 आले म्हणजे 100 एकटा आलं. मग जे एकटं येतोय, जो एक अंक येतोय तो छेदात आणायचा, राहिलेल्यांचा गुणाकार वरती अंशात लिहायचा. म्हणजे काय, NR बरोबर डायरेक्ट पद्धत करायची, पायरी करायची 110 गुणिले 10 भागिले 100. एका शून्याला 1 शून्य, एका शून्याला 1 शून्य, म्हणजे NR बरोबर किती आला, अर्थात 11. हायलाइट साठी अर्थात चौकट का. समजलं विद्यार्थी मित्रांनो. असंच आपण थोडं थोडं करत जाणार आहोत. तुमच्या माहितीसाठी मी 9वी, 8वी, 7वी, 6वी, 5वीचेही काही व्हिडिओ अर्थात अपलोड करणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडे जे काय आहे त्याचा उपयोग व्हावा हा माझा अर्थात हेतू आहे. तुम्हाला नक्कीच मी शिकवत असलेलं समजत असेल, कळत असेल, पॉइंट टू पॉइंट आणि प्रश्न मी बघणार आहे. अर्थात तुमच्यासाठी हे सर्व काही करणार आहे. पॉज केल्यानंतर टोटली तुम्हाला सगळे प्रश्न अर्थात लिहिता येतील. तुमची वही अर्थात मॅथ्सची वही जी आहे ती अप टू डेट होणार आहे. फक्त तुम्ही मला अर्थात मी जसं सांगावं तसं तुम्ही करावं. तुम्ही सांगाल, मी सांगेल तसं जर तुम्ही केलं तर 100% तुमचं अर्थात मॅथ्स भाग 2 आणि मॅथ्स भाग 1 अर्थात चांगला होणार आहे. उद्याच्या सेशनमध्ये आपण 1.2 वर अर्थात बघणार आहोत, सुरुवात करणार आहोत. आणि 1.2 नंतर आपण काय करणार आहे, 1.2 नंतर 1.2 वर आधारित आणि 1.1 वर आधारित संकीर्ण प्रश्न संग्रहातली गणित अर्थात बघणार आहोत. नमस्कार, धन्यवाद.